आज आपण चिया बियांसाठी काही सर्वोत्तम औषधांबद्दल बोलणार आहोत। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या निलेश नवगरे या ॲग्री चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत। मित्रांनो, सध्या अनेक शेतकऱ्यांनी चिया पिकाची लागवड केली आहे, पण या पिकामध्ये लागवड केल्यानंतर पहिली फवारणी कोणती करावी हा सर्वांनाच एक महत्त्वाचा प्रश्न पडतो। तर आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चिया पिकामधली पहिली फवारणी। ही फवारणी कधी करावी, कशी करावी, कोणते औषध वापरावे याबद्दल सविस्तर या व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती मिळणार आहे। पीक उगवून आल्यानंतर सुरुवातीच्या काळात त्याची जोमदार वाढ होणे आणि किडीपासून संरक्षण होणे हे खूप महत्त्वाचे असते। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चिया पिकावरील पहिली फवारणी। शेतकरी मित्रांनो, साधारणतः पीक 20 ते 25 दिवसाचे झाले की आपल्याला पहिली फवारणी घ्यावायची असते। या फवारणीमध्ये आपण एकूण 4 औषधांचा वापर करणार आहोत, जे तुम्हाला या सर्वात पहिले औषध जर आपण बघणार आहोत हे आहे UPL कंपनीचे साप हे एक बुरशीनाशक आहे। यामध्ये मॅन्कोझेब आणि कार्बोनडाझाईम हे घटक आहेत। हे औषध का वापरावे तर सुरुवातीच्या काळात रोपांना मर रोग आणि बुरशीजन्य आजार होऊ नयेत म्हणून याचा वापर करावा लागतो। याचा जर आपण प्रमाण जर जाणून घ्यायचं असेल तर प्रति लिटर 2 ग्रॅम असे याचे माप घ्यावे लागेल। यानंतर अत्यंत महत्त्वाचे हे दुसरे जे औषध आहे हे आहे बॉश कंपनीचे क्लोरोक्लोरिफॉस 50%। याचा उपयोग काय तर चिया पिकावर सुरुवातीला दिसणारी अळी, पाने खाणारी कीड व कीड खोड यांचा बंदोबस्त करण्यासाठी हे कीटकनाशक काम करते। याचे जर प्रमाण बघायचे झालेस तर प्रति लिटर 1 ते 1.5 ml किंवा 2 ml पर्यंत तुम्ही याचा वापर करू शकता। आता वळूया आपण चिया पिकाच्या वाढीकडे। यासाठी आपल्याला पिकाची शाखीय वाढ होण्यासाठी आणि पानांचा हिरवेगारपणा वाढण्यासाठी आपण टॉनिक वापरणार आहोत। हे तिसरे टॉनिक आहे रॉयल ॲग्रो कंपनीचे मेगाफॉल हे औषध। या मेगाफॉल औषधाचा मेन उपयोग जर बघायचा झाला तर यामुळे पिकातील ताण जो असतो हा खूप कमी होतो आणि वाढ वेगाने होते। याचे जर प्रमाण जाणून घ्यायचे असल्यास तर 2 ते 2.5 मिली प्रति लिटर पाण्यासोबत तुम्ही हे घेऊ शकता किंवा 15 लिटरच्या पंपासाठी तुम्ही हा 50 mlचा डोससुद्धा वापरू शकता। या औषधामुळे प्लॅन्ट ग्रोथसुद्धा होऊ शकतो आणि यास फुटवे फुटण्यासुद्धा मदत करते। यासोबतच आपण बेन्झ कंपनीचे प्लॅन्ट ग्रोथ प्रमोटर याचासुद्धा वापर करू शकतो, ज्यामुळे पिकाला अधिक फुटवे होण्यास मदत होईल। शेतकरी मित्रांनो, फवारणी करताना तुम्हाला काही काळजी पण घ्यावी लागेल, जसे की जमिनीत पुरेसा ओलावा असावा। शक्यतो फवारणी ही आपल्याला सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा करावी, ज्याच्यामध्ये आपण स्टिकरचा सुद्धा वापर केल्यास याचा अधिक चांगला आपल्याला रिझल्ट मिळणार आहे। अशा प्रकारे आपल्याला फवारणी घ्यायची आहे। हे सर्व मिश्रण तुम्ही 10 ते 15 पंप प्रति लिटर किंवा 10 पंप प्रति एकर या हिशोबात सुद्धा करू शकता। मित्रांनो, यासारखेच अधिक नवनवीन व्हिडिओ आणि चिया पिकाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका।